वास्तू टिप्स. घरात कलश भरून ठेवल्याने व त्याची नित्यनेमाने पूजा केल्यास घरावरील येणारे संकट कलश आपल्यावर घेते. घरातील कासवाचे मुख उत्तर दिशेला असावे, याने घरातील माणसाची प्रगती होत जाते. रोज काळ संध्याकाळ घरात घंटीबरोबर व शंख देखील वाजवावा. रोज दारात स्वस्तिक व दरवाजावर श्री काढावे. कृष्ण विठ्ठल स्वामी विष्णू यांना तुळस प्रिय आहे, यांना रोज एकतरी तुळशीपत्र अर्पण करावे. घरातून नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी करा हे उपाय. दरवाजासमोर फुलांचा ढीग लावू नका. उंबरठ्यावर हळद गोमूत्र यांचं लेपन करा. घरात कापूर आणि लवंग नक्की जाळा. छोटासा फिश टँक नक्की ठेवा. किचनमध्ये गोळ्या औषधे ठेवू नका. टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. खिडक्या नेहमी उघडून ठेवा. उंबरठ्याची पूजा नक्की करा. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला. या गोष्टी पाळा, नशीब चमकेल. वर्षातून किमान 2दा घरी कोणतीही पूजा किंवा हवन करा. घरामध्ये बनावट झाडे किंवा फुले ठेवू नका. रोज जेव्हा घर पुसतो तेव्हा पाण्यात थोडे हळद मिसळा. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते. रात्री स्वयंपाकघरातील रिकामी भांडी ठेवल्याने धनहानी होते. झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू नये. घरात दीप प्रज्वलन. काही सोपे उपाय. संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा. 3 वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोद्ध स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा. यामुळे घरात वाईट शक्ती आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होईल. दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय. दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे. दत्त महाराजांचा नामस्मरण आणि स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास. घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे. गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.